खोर न बोला. हा मग मी उडाली. अरे बंद केलं का रे? हा बरं बरं बरं. जाऊन धोक्याची असते, जाऊन नरड्यात बसते. हा बोलता बोलता श्वासाना चालली जाईल नरड्यात. आणि थोडी साखर गेली तर तिथं पाणी होते. विठ्ठल विठ्ठल आवाज कमी करा. हो, दर्शनाला कोणी येऊ नका. तुमच्या पायात वायर गुप्ते आणि मग सारं इचका इंधन होतंय. तिथून जाग्यावरच दर्शन घ्या. पायावर दर्शन घेण्यापेक्षा दूरदर्शनाला जास्त महत्व सांगितलंय शास्त्रानं. दूरदर्शन. आणि काही काही ठिकाणी तर तुकोबार आहे तर देवाच्या दर्शनालाही नको म्हणतात, दर्शन घेऊ नाही म्हणतात. आता तो हा करावे चिंतन ते बरे न भेटून, ते बरे न भेटून, तेची बरे न भेटून. हो. आणि हे राधेला हाच उपदेश केला. चिठ्ठी लिहून गेली होती राधेला. म्हणजे आपण खोटं बोललो. कंसाला मारलं की लगेच येतो मी, आहे का नाही, उद्याच येतो म्हणे. आणि कायम गेलाच नाही म्हातारा होईपर्यंत. आणि लोक विषयासक्त माणसं करत सांगा त्याच ठिकाणी जातात का नाही ते वारंवार. पहिले चाळे द्यायचे बंद होतात का? हे तुम्हाला कळू नये. भगवान वितरागी होते, भक्ताच्या प्रेमाच्या अधीन झाले होते. दयाघन भक्तीने या कळीला. आणि राधा काय विषयासक्त होती? हा का? हो, राजीनी शक्ती म्हणलंय तिला. राधा पांडुरंगाची, भगवान श्रीकृष्णाची राजिनी शक्ती आहे. म्हणून मी पहिलेच म्हणलं. आता भक्तिप्रेम सांगू का वेदांत सांगू? तर भक्तिप्रेमच निघलं आता आरंभाला. अभंग वेदांताचा आहे. मुंगी उडाली आकाशी. आणि खरं सांगू का, आपण वेदांताचे लायकही नाही. तुम्हाला वैराग्य आहे? कोणाला आहे वैराग्य? हा, रुपये पाहता लोचनी सुखे घ्यावे खोतोनी. काच वैराग्य? या विषयाची वैराग्याची निकी. काय वैराग्य? ज्ञानाला लागणारी सामुग्री आपल्याजवळ आहे का? हा, विचार आहे का? विवेक. विवेक म्हणजे काय? तसा तर विवेक म्हणजे ढोरायले विवेक आहे, पण तो विवेक इकडे कामाचा नाही. हिरवा चारा इकडे आहे, इकडे वाढलेला खळबा आहे. मग म्हैस कोणता चारा खाते, हिरवा का वाढलेला? मग तिलाही विवेक आहे का नाही? हिरवा खाते ते. गावो गंधेन पश्यन्ति. ढोरो जे खायचं त्यांचं जे चारा आहे तो पहिले हुंकतात मग खातात. म्हणून त्याला विषबाधा होत नाही. त्याच्या अन्नात जहर आहे का नाही हे त्याला वासानं कळते. माणसापेक्षा गधे बरे. जुन्या युगात लढाया होत. या देशाचे राजे त्या देशाच्या राजावर आक्रमण करत. मग यांचं सैन्य मरावं म्हणून तिथल्या नदी विहिरी त्याच्यात जे जहर टाकून ठेव. मग हे सैन्य गेले, तहान लागली, पेतील की नाही यांचे घोडे वगैरे मरून जातील. म्हणून ते पहिले विहिरीचं पाणी काढत आणि गध्याला पाजत. गध 2 दिवस पाणी पाजायचं नाही, नाहीतर तहान नसल्यावर पेणार नाही ते. म्हणून त्याला तहानेला करायचं चारा भरपूर आणि पाणी पाजायचं.
गजा काय होते रे आले. हा ह्या वायर हिला बांधून ठेवा नाही तर लेका गेली इकडे. ठाला विठाला विठाला ठाला विठाला ठाला. हा आता नाही होणार काय. म्हणजे ते गाढव पाणी पिये की समजत जाव या पाण्यात जहर नाही. आता द्या सैन्याला प्याला. आता पाजा घोडे वगैरे सारे हत्ती नाही तर सहर पाजायचं नाही. मग अक्कल माणसाले आहे का गध्याले आहे. विष आहे की नाही पाण्याचे गाढवाला कळते माणसाला नाही कळत. बघा आपल्यापेक्षा गाढव हुशार आहे का नाही. म्हणून नेहमी कोणाही माणसाला उपमा देताना हा माणूस गाढव आहे. गाढव आहे म्हणजे टाकाऊ आहे भाई. गाढव हुशार असते. मग गाढव आहे म्हणजे फार शहाणा आहे असा अर्थ झाला आहे का नाही. गाढव विवेकवान आहे पण भोळा आहे ते एवढंच त्याचा अर्थ. म्हणजे रात्री चांदणं पळत आणि त्या चांदण्याच म्हणजे भीतीचा अंधार असते. ते लेखाचं भीतीच्या अंधारात उभं राहते गाढव. ते चांदण्याचा प्रकाश आहे त्याला वाटते ऊन आहे. त्याला वाटते मला ऊन लागल म्हणून भीतीच्या अंधारानं राहते गाढव. भोळा आहे ते. हे उजेड आहे पण थंड आहे हे नाही. भोळ इतका आहे ते उन्हाळ्यात लठ्ठ होते गाढव आणि पावसाळ्यात रोड होते. भोळ गाढव चरत चरत चालते. पावसाळ्यात खूप गवत वगैरे पाऊस पडला ना. यंदा चांगलं वर्ष आहे बर. हा आता यंदा आपलं चांगली सुगी झाली. मी साऱ्या महाराष्ट्रात हिंडत असतो. काही काही महाराज एकाच जिल्ह्यात हिंडतात. मी 40 जिल्ह्यात हेही पुरत नाही. आता कर्नाटकात आहे. बेळगाव तिकडे कुठे गेले पंढरपूरच्या वर कोल्हापूरच्या तिकडे. बेळगाव जिल्ह्यातही कीर्तन आहे कर्नाटक. आणि बिदर इकडे बिदर जिल्ह्यातही तेही कर्नाटक आहे. पण इकडे या कोपऱ्यात म्हणजे आपल्याला महाराष्ट्रही पुरत नाही. महाराष्ट्राच्या बाहेरही जातो. याचा अर्थ काय आपल्याला धर्म प्रचार करायचा आहे. मग तो धर्म प्रचार आपल्याच गावात केला पाहिजे का. आणि मला हे आमच्या गुरुची आज्ञा आहे गोपाळ शास्त्रींची. तुम्हाला आम्ही एवढं शास्त्र शिकवलं आणि माझं होतं म्हणजे मोरेकर भाऊ सारखं. मोरेकर भाऊ पैच चालायचे. मूर्छित पडला तापही अंगाला तरी पैच चालायचं. मरून पडाल कोण पाणी टाकायला नाही सापडणार. नाही जायचं. आमच्या संग मोटरीत आणलं मग पंढरपूरून पायीवारी. हा आणि सोमवाराला काहीच खायचं नाही. वा रे वा म्हणलं हा आग्रह सोडून द्या. अरे आपलं शरीर हा अरे परमार्थाला शरीराची गरज आहे का नाही. हा म्हणजे शरीर असेल तर परमार्थ करू. आणि शरीर पडल्यावर हा शरीर माध्यम खरं धर्म साध्यम. धर्माचं साधन आहे शरीर. हा म्हणून शरीर पहिले टिकवा. पहिले आरोग्य सांभाळा. म्हणजे शरीरावर जास्त लोडिंग आणू नका. ब्रह्मदेवानं तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता पण तुमची ज्ञानेश्वरी श्रद्धा नाही दिसत का. प्रत्यविशेषेने करावे आणि ज्ञानेश्वरी दाखवून देतो. आणि हे कोणाचे शब्द आहेत ब्रह्मदेव. तेव्हा प्रजा ते विरवी चतुरानंद. 4 तोंड कोणाले आहेत ब्रह्मदेवाला. आणि तो प्रजेले हाजी रचले ब्राह्मण. तया वेद दिले शासन. जीविकाय से वर्तन हे तर लेखाचे. ते आता वेदाप्रमाणे मनुस्मृती आहे. काल म्हणतात पण नागपूरला मनुस्मृती जाळली. हे मूर्ख लोक आहेत. यायले उपदेश करून काही उपयोग नाही आहे का नाही. हे आता येडे लोक आहेत. त्यांचा आपण द्वेषही करू नये.
त्याला त्रास होत आहे. मग ते मनुस्मृती आहे, म्हणून त्याला काय त्रास. मनूला किती वर्ष झाले, हा खरतर व्यापार आज किती अब्ज वर्ष झाले, त्याचा काय त्रास आहे. मग हे वर्तमान लोक त्रास देत असतील, मग म्हणून सांगितलं का या लोकांना त्रास द्या नाही. म्हणून तर म्हणतात आत्मना. तुम्हाला म्हणू कळला नाही हा गड्या. तुम्हाला ज्यानं शिकवलं मनुस्मृती गरिबावर अन्याय करणारी आहे, तो डांबरट लुच्चा लबाड आहे. त्याच्यावर विश्वास ठेवू नका. का म्हणू काय म्हणतात मनुस्मृती आनंद मी देतो समजून. आत्मना प्रतिकूलानी म्हणूचे शब्द आहेत मुख्य. आपल्याला जे नको आहे नतानन्येषु योजयेत, ते दुसऱ्याला नाही. तुम्हाला उन्हात बसणं आवडते का नाही, दुसऱ्याला उन्हात उभं करू नका. तुम्हाला अर्ध्या पोटी जेवण आवडते का, गडी माणसाला अर्ध्या पोटी जेव घालू नका. पूर्ण त्याच्या मेहनतीचा पूर्ण लोक करत होते हो. मग हा का मनुचा दोष आहे. या माझ्या समोर पाहिलं गडी माणसाला खरे दिवसभर भर काम करत ते. हे आता बौद्ध म्हणतात, जुन्या काळात महान म्हणत. अरे ते रक्ताचं पाणी करत रे. आणि हे लोक आता त्या आम्हाला सदाबाई सांगेत आमची, हे बा म्हणे बुवा त्या पुंजाजी पिचक्याकडून आणि 2 पायल्या गहू आणले आणि हे धुतले तर पायली भरत भरले. और ती माती हा ढोर काम करून घ्यायचं. मग हा दोष म्हणूचा आहे काय भामट्याचा आहे. मग यायला ठोका ना, मी काही नाही म्हणत. हा जे ज्या लोकात म्हणून अन्याय केला यांना त्रास द्यायचा म्हणून म्हणतात का दिला पाहिजे कोणाला. ते तर म्हणतात दिनेशु दया, असं त्यांच्यावर दया करावी. अरे त्याच भाषांतर आहे दया करणे जे पुत्राची, दया करणे जे पुत्राची, दया करणे जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी, त्याचे दासा आणि दासी, दासा आणि हे वाक्य तुकोबारायण कुठून लिहिलं, जवळच आहे. ते तर शास्त्रा वाचून बोलत नाही ना. आता आहे पुराण शास्त्राप्रमाणे आहे का नाही. सर्व हे ग्रंथ मूळ याचं वेद आहे. वेदात हे तुमची आमच्या कल्पना खोल्या आहेत. वेदाचे सारे लेकर आहेत, देवाचे सारे लेख. भगवान काय म्हणतात, मी बामणाचा बाप आहो म्हणतात का, मी मराठ्याचा बाप आहो म्हणतात का. पितामहस्य जगतो, मग यात मुसलमान आले की नाही. मग मुसलमानाचा बाप नाही का देव, ख्रिश्चनाचा बाप नाही. श्लोकाचा हे गीता आहे ना, यांना गीता मान्य नाही. मग हे कोण म्हणते तर मायचा श्रीकृष्ण नवरा म्हणते ना. पितामहस्य जगतो हस्य जगत, म्हणजे इंद्राचे देव असेल त्याचाही बाप आहे देव. मग बापाले सारे लेकर सारखे असतात की नाही. आता तुमचे दोष शास्त्रावर घालता. हो मी पाहिले हो हे लोक अन्याय करत. हा माझ्या बापानं डोळ्यातून हात टाकले होते. एकाकडे कामाला गेले, बोटच म्हणजे 8 दिवस काम केलं. आणि त्या हरिजनाला जेवारी दिली बोंडो, ते आम्ही ढोरायला, आमचा बाप म्हणे मी हे ढोरायला टाकतो आणि हे दिले तुम्हाला. मग या लोकांनी अन्याय केला. हा का म्हणून सांगितलं का करायला. मग तुम्ही येडे यायला ठोका ना, ते नाही म्हणणार. अन्याय करणाऱ्याचा प्रतिकार करा, पण शास्त्रात नाही रे दोष तुम्हाला. मग आता मी तरी सुद्धा मला तरी देव मुक्ती देईन का.
अनूरची वाशव्या देते, म्याळ झाला, कागद फाडते, नोटा फाडून राहिला तो 2000च्या. म्याळ झाला काय? तुम्ही शास्त्राला सोडू नका. आपण धर्म सांगतो, धर्म मर्यादा सोडू नका. धर्माचे धर्माचे तर श्रुती म्हणजे वेद, स्मृती म्हणजे मनुस्मृती, सदाचार हा आणि आपलं वागणं. धर्माचे तत्व हे तीन आहेत. शास्त्रात बोलणं वेगळं आणि वागणं वेगळं. याला काय म्हणतात? बोली बामणाची आणि करणी कसायाची. मग याला काय अर्थ आहे का? तुम्ही शास्त्राप्रमाणे वागा असं साधूलाही सांगितलं, संसारिकालाही सांगितलं. संसारिकाला काय सांगितलं? दया करणे जय पुत्राची. तुमच्या पोरात प्रेम करता का नाही? ते सालदारावर करा, ते नौकरावर करा, हाय का नाही? त्याची दासा आणि दासी. तुम्ही तर माणसा माणसात भेद करता. वरच्या पंक्तीला गावरान तूप, मधातल्या डाळडा आणि खाली तेल सोयाबीनचं. अरे वा रे वा. म्हणजे तुम्ही तो माणसा माणसात भेद करता. भेद करू नये. आमच्या शास्त्रात भेद म्हणजे हा नरकाला नेतो. द्वितीयात भयं भवती यह इह नानेव पश्यति. जो भेद पाहतो, हा कोणतरी आजारी आहे, मरू नको म्हणा बापा, दवाखान्यातून आणला का बापा घरी? देवाचं हे बा, असं काही कालच सांगितलं आम्ही, असं काही संकट असलं तर देवाचं स्मरण करावं. माणूस मरायला लागला तर हे बा, धुंडा महाराज इतके म्हणजे आजारी होते, उद्या मरतात का परवा? साऱ्या आमच्या साधून मीटिंग घेतली. मग गोपाळ शास्त्री त्यात मुख्य होते, धानुका शास्त्री, गोपाळ शास्त्री. महात्मा मरू नये. आमचे हे सोनपेठकर भगवान शास्त्री सुद्धा पैठणला चंद्रशेखरचे वडील वारले तर आम्ही शोक सभा घेतली होती. त्यात सोनपेठकर भगवान शास्त्री म्हणत, अहो लाख प्रजा वेगळी आणि एक विद्वान. एक विद्वान लाख माणसाची बरोबरी, म्हणजे एका विद्वानाची लाख बरोबरी करत नाही. विद्वान मरू नये. त्याच जगाला तुमच्या मतानं काय? मोदी मराव का वाटतं का रे तुम्हाला? कोणाला वाटतं रे त्यानं वर हात करा, आणि ज्याला नाही वाटत त्यानं वर हात करा, आहे का नाही? अरे तो आपल्या कारणात आहे. हे लाख माणसं हे भामटे. आता ते वर्षभर उघड बनून राहिलं यांचा. यायनं 70 वर्ष काय गद्देदारी केली ते सारी बाहेर पडणार आहे यांची. जाऊ द्या, आपण तर काही केली नाही बुवा, आणि तुम्ही केली नाही. तुम्ही गद्देदारी केली तर इथे आलेच ते का आळंदीला? आणि हे बा तुम्हाला सांगू, तुम्ही गद्देदारी केलीशील आणि मी गद्देदारी केलीशील आणि आळंदीला आलो तर राहिले का ते? कैसे नुरेची पाप शेवटलिये भक्ती अपिचे सुदुराचार. तुम्ही होत्याचे नव्हते केले, जिच्याचे पित्र घातले, महापाप केलं. चालू आळंदीला आले ना, आता तुम्ही देव झाले. मागील केले न का पाहो, मागील केले न का पाहो, मागील केले न का पाहू मागील केले न नका पाहू. पुढे जमान आम्ही आहो, पुढे जमान आम्ही आहो. मागील केले न का पाहो, मागील केले न का. हो हो, हे म्हणतात की नाही, माझाही बाप माझ्या घरी पोची असेल, मोठा वाडा त्या खंब्यापर्यंत, आणि माझ्या घरी पोचीला इकडून मराठे सारे, आणि अशा मंदातून इकडे सारे हरिजन, मार मांग संभार सारे पोचीला देवापर्यंत.
आणि आमचं गाव पुरेचे पुरे महार माळकरी झाले होते. वा पंढरपूरचे वारकरी. माझा बाप 4-4 एसट्या आले भरून महाराईच्या, मराठ्याला नाही आले. हा, आणि महाराज माझ्या समोर माझ्या बापानं महाराईचे 27 लग्न केले. आणि दोन्ही कडचाही खर्च माझाच बाप दे आणि लिहूनही ठेवे नाही. तेच लोक म्हणत आमच्यावर इतकं कर्ज झालं. आणि हे बा कोणाचाच पैसा मोठारीचा लिहून नाही ठेवला. ते खुरपण्यावर धागा मार नको रे, पंढरपूरला दिले नाही बुवा, हे घ्या तुमचे पंढरपूरच्या वारीचे. अरे काय देत मग त्याचं वारी तुमची ठरेल, आमची ठरणार नाही. पंढरपूरच्या वारीचे 12-12 महिने लोक पैसे आणून देत. हा 4-4 एसट्या. एसटीच्या अगोदर दुसऱ्या गाड्या होत्या तिकडे, नवजीवन, सुवर्ण कंपनी, आमच्या ते गोकुळ शेट्टी, हा मग नवजीवन गाडी, सुवर्ण कंपनीची, बुलढाण्याची न्यारी, अशा गजानन मोटार, चंदू शेट्टी, अशा मोठ्या मोठ्या गाड्या भरून नेत 4-4, आहे का नाही. मग आता नालायक लोक नसतात, आज नाहीत नालायक. मग ते नालायकानं केलं कृत्य ते धर्मशास्त्रावर घालणं बरोबर आहे का. ते काय धर्मशास्त्रानं सांगितलं का त्याला लोकांचा छळ करावा म्हणून धर्मशास्त्रावर दोष देऊ नका. मला तर असं वाटतंय, आता हे म्हणतात की कुराण आहे माझं, पण त्याच्यात कुराणात काही दिसत नाही, पण त्याच्यावर त्या काय म्हणतात त्याच्यावर ते लिहिलेलं आहे. हा त्याच्यात शर्यत, त्या शर्येमध्ये म्हणलेलं आहे हिंदू कापसीर आहे, दिसेल तिथे कापा, त्याला मुसलमान करा. अरे पण कुराणात नाही. हे शर्यत म्हणजे कुराण म्हणजे वेदासारखं, शर्यत म्हणजे हे त्याच्यावर झालेले टीका ग्रंथ, हे त्यांचं मत आहे. पुराणात मी आता पाहिलं, मराठी भाषांतराचं कुराण आहे मधलं, त्यात तर काही नाही. आणि खरं जर पाहिलं तर आता हा म्हणजे विश्वनाथ कराड, आमचं त्याच्याशी भांडण म्हणजे आम्ही म्हणतो का ते काय त्याला वाटतं आम्ही साम्यवादी आहे, सर्वांशी प्रेम करतो आणि आम्ही द्वेष करतो. फार त्याची बुद्धी म्हणजे आमच्याविषयी दूषित आहे. आम्ही सुद्धा व्यापक मनाचे आहोत. आमच्या शत्रूला दुःख होऊ नये. आमच्या श्लोकात काय, सर्वे सुखीने संतु, का आमच्या घरातले, का आमच्या गावातले, का आमच्या देशातले, सर्व सर्वे सुखीने संतु, सर्वे संतु निरामय. आमय म्हणजे बघ, सर्वे संतुने, सर्वे सुखीने म्हणजे सदा दुःख, म्हणजे कोणालाही दुःख होऊ नये. व्यापक आहे रे. आता यांचे खोल शास्त्र पाहिल्यावर त्यांच्या जर गुरु धर्म आणि मोठ्या मनाचे असले तर तेही म्हणणार नाही कोणावर अन्याय करा. हे पुढच्याच लोकांनी केलेले काम दिसतात. असं जाऊ द्या, आम्हाला त्याच काही म्हणायचं नव्हतं. हा विश्वनाथ कराडनं पण ते पावित्र्य घालवणं ना, हा ते हजरत आणले ज्ञानेश्वर महाराजाच्या त्या मुसलमानाच्या म्हणजे पैगंबराची झुलत टाकली ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर. हा पवित्र झालं नाही का सांगा बुवा. बर तुम्ही एवढं प्रेम करता, तुमच्यावर करतात का ते. हा त्या जामा मशिदीत म्हणजे अटल बिहारी गेला तर त्या हजरतनं, अटल बिहारी बामण होता का नाही, माचकन खात होता काय, सदाचरणी होता का नाही, ब्राह्मण होता का नाही, तो मशिदीत गेला तर त्यानं गुलाब पाण्यानं 5,000 रुपयाचं गुलाब पाणी आणलं, मशीद धुवून काढली. कोण, अटल बिहारी गेला. तुम्हाला कोणी सांगतही नाही, तुम्ही पाहतही नाही, तुमचं दुर्लक्ष असते त्याच्यावर, आहे का नाही. हा
मग यानं नाही राहिलं गुलाबाचं पाणी, कमीत कमी तुमच्या वारकऱ्यानं 1 लिटर भर गोमतीर तरी फेका लागत होत, हाय का नाही? अरे त्या गाईचं मांस खाऊन आले नसतील, तुम्ही काय काही मीटर लावलं का? त्यानं गाईचं मांस खाल्लं का नाही? एकाच धरून आलते का ते? कसं करावं? द्वेष नाही रे, तुम्ही याचा अर्थ आम्हाला द्वेषी समजता, तसं नाही. भूती भगवत भाव, भूती भगवत भाव, भूती भगवत भाव, भूती भगवत भाव, मात्रा सहित जीव म्हणा महाराज. सहित जीव, मात्रा सहित जीव, मात्रा सहित अद्वैत तोठा निरंजन एकला, अद्वैत भाव निरंजन, अद्वैत भाव निरंजन एकला. हाय, आमचा धर्म काय सांगतो? याच्यावर प्राणी मात्र देव आहे असं पहा. मग जातपात, अरे जात तुम्ही ना अनर्थ केला. आम्ही जाती कुठे सांगतो? तुम्ही सार परमार्थात घुसडले. परमार्थात आहे का? आमच्या हरिभक्तीत जात आहे, वेदात परमार्थात ब्रह्मज्ञानात जात सांगितली. पण या लोकांनी हिंदू धर्म डांबरट ठरवण्याकरता साऱ्या काँग्रेसच्या लोकांनी हिंदू धर्माला नालायक ठरवलं आणि हिंदू धर्माची सरकार मान्यता रद्द करायला लावली. आणि याला कारण कोण? नेहरू गांधी. म्हणजे हिंदू धर्माचा संहार करणारे पहिले हे 2 पुरुष, यांनीच हिंदू धर्माचा नाश केला. आता हे होते ना मालक, आता आंबेडकराला बिचाऱ्याला लिहायला लावली घटना. आता तुम्ही सांगितलीशीन तशी त्यांना लिहिलीशीन, आहे का नाही? मग त्याला जबाबदार धरायचं. आपल्या धुऱ्यावरलं झाड तोडलं मजुरानं, आणि तिकडच्या माणसानं सांगितलं मजुराला. मग गुन्हा मजुरावर करायचा का त्या वावरावाल्यावर? तशा हिंदू धर्माच्या छळाला कारण आंबेडकर आहे का नेहरू गांधी आहेत? आणि सारं काय करतात ते खापर फुटते आंबेडकरावर. हा तेही लोक मग ते खापर फोडतात मनुस्मृतीवर. कसं करा आता? हे कधी संपल? हे संपवलं पाहिजे. अंतकरणातून आपल्याला तुम्हालाही मुक्ती नाही मिळणार. आपल्याला मोक्ष पाहिजे ना, तुम्हालाही. आम्ही इथे येतो, गिरट्या घालतो, जन्मभर देव देव करून राहिलो, मुक्ती करता करायचा ना. मग आपण जर द्वेष केला, हा आमच्या शास्त्रात आहे ना, निवृत्तीनाथ म्हणतात हरिपाठात, निंदा द्वेष चेष्टा याची भाजा, निंदा द्वेष चेष्टा भाजा, निंदा द्वेष चेष्टा. दांडोनिया भजा केशवाची, दांडोनिया भजा केशवाची. ते म्हणतात तुम्हाला पांडुरंगाचं भजन करायचं ना, मग कोणाची निंदा करू नका, कोणाचा मत्सर करू नका. अरे तुम्ही ब्रह्मसूत्र शिकून राहिले, वेद शिकून राहिले, आणि मत्सर असेल तर उताजा मत्सरे, उताजा मत्सरे, उताजा मत्सरे, उताजा मत्सरे. ब्रह्मज्ञान गेले चोरे, ब्रह्मज्ञान गेले चोरे, ब्रह्मज्ञान गेले चोरे, ब्रह्मज्ञान भूताच्या मत्सर. हो, मग हे आमच्या गुरुची शिकवण आहे. मग आमचे हिंदू आता आमच्यात काही हातमॅड नसतील असे म्हणत नाही आम्ही बी. अशी काही पोरं यायचा अतिरेकीपणा पाहून तेही करत असतील अतिरेकीपणा.
दोघांनी अतिरेकीपणा सोडून द्यावा आणि त्याशिवाय ब्रह्मज्ञान होईल का? आपण निर्वैर झालो. ब्रह्मज्ञानाला कसं आहे? विवेक. आता विवेकही तर कळत नाही. या नित्य वस्तू विवेक हा वेदांतातला विवेक आहे, भक्तिशास्त्रातलाही विवेक आहे. भक्तीला कोणी चालतं नाही. भक्तीला तुम्हाला वाटतं का जिलेबी खायचं लेन तोंडी लायचं? हे नाही चालत भक्तिशास्त्रात. म्हणजे मासखंडही खायचं. रामकृष्ण हरी जिथे कोंबडे पार करी, हे चालते होय. हा, रामकृष्ण हरीच्या बरोबर म्हणजे अहिंसा हे पाळलं पाहिजे. त्याचे जे सदाचार. आता वारकऱ्यातला विवेक म्हणजे खाद्य विवेक आहे. काय खायचं? वारकरी व्हायचं का तुम्हाला? मग खायचं नाही खायचं काय करावं? आमच्या मराठवाड्यात कमी, आमच्या विदर्भात मासखंड खाणारे कमी आहे. इकडे मी पहिले पालखी संघ जात जाओ. मी 1902 पासून हे आपले आरफळकर होते निवृत्ती महाराज, हे नाही का, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर पादुका दरवाजात काय ते हैबतराव बाबा, त्यांचेच वंशज निवृत्ती महाराज आरफळकर. त्यांच्या बरोबर 5 वर्ष पायवारी केली म्या. हो, त्यांच्याच तंबूत राहत होतो. हा, ते त्यावेळेला अरे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हे दिसते का नाही विश्वनाथ करायचं. हा, आता पहिले झाले सिनेमा म्हणू, पण आता नाही म्हणणार का? आपण म्हणतो म्हणजे कोणाचाही द्वेष करू नये, आपणच करावं का? पण तो त्रास देत होता म्हणून म्हणा लागला ना. हा, आता त्रास आहे का त्याचा? आता म्हणेन का मी? आता आहे, जाऊ द्या. आपल्याला काय सांगायचं? म्हणजे खाद्य विवेक हा वारकऱ्याचा आहे. हा, त्यांचा काय विवेक वैराग्य. हा, तर हे ज्ञानाचे साधन आहेत. आणि भक्तीला तर 7 सांगितले, हे तर यांनी 4च सांगितले. जाऊ द्या. आता आपण अभंग सांगू. मी आरंभाला थोडा सदाचार सांगत असतो. कीर्तन सुरू व्हायच्या अगोदर, नाही तर हे लोक आचार भ्रष्टीन सदा करते, म्हणून त्याला पहिल्यांदा सदाचार सांगावं. त्यांना सांगायचं पहिले कोण्याही खेड्यात गेले तर काय कीर्तन करत जायचे? हा, मासखंड खाऊ नका हे शिकवत जायचं का नाही? रामकृष्ण हे म्हणा, माळा घाला हे सांगायच्या ऐवजी मासखंड खाऊ नका असं सांगत जा. मासे खाऊ नका, कोंबडे खाऊ नका, दारू पिऊ नका हा उपदेश करायचा. गावात मारामाऱ्या करू नका, द्वेष मत्सर एकमेकाचा करू नका. लोकांना काय उपदेश करावा? कोर्टाकोर्टी हे काय पद्धत आहे का? पहा, हे देवकर इथे भांडणं झाले होते या संस्थांमध्ये. ते राजाराम महाराज ते इथे भांडणं झाले. अधिकार ते म्हणत आमचं, म्हणजे तुकोबारायला 3 पोर होते, विठोबा, माधव आणि नारायण. तर विठोबाची वंश रक्तवंश आहे तो. म्हणजे आपण पंढरपूरला प्रदक्षिणा करतो का नाही, ते तुकाराम मंदिर आरसे लावलेले ते मास वंश आहे. अजून दत्तक वंश नाही त्याच्यात. हा, दुसरा जो वंश आहे देहूकर, ते जयराम महाराज वगैरे पंढरपूर. इथे कोर्टानं नुसतं कोर्टात गेलत्या भांडणं यांचे. तुकाराम माझ्या वंशाचे. ते म्हणत आमचा हक्क आहे पालखी चालवायचा मंदिरावर, हे म्हणत आमचा आहे. आणि न्यायाधीश काय म्हणला? तुकाराम महाराज सर घरावर तुळशीपत्र ठेवणारे, हा, ते संपत्तीचा त्याग करणारे, आणि तुम्ही संपत्ती करता भांडता. तुम्ही गुरु सारखे आहे आणि आम्ही तुमच्या शिष्यही सोबत नाही. आणि आम्ही तुम्हाला सांगावं, तुम्हाला दंड करावं, कोणाचं योग्य आहे कोणाचा योग्य आहे हे आम्ही तुम्हाला उत्तर देणं
बरोबर आहे का? हे ऐकले जयराम बुवान दोघं भाऊ लगेच पंढरपूरला निघून आले. ते एकाच्या वंशातले आहे ते म्हणजे इकडचं, आणि दुसरे आहे ते सोपान काका, ते ज्ञानेश्वर माऊली त्यांचे चिरंजीव. आता बाळासाहेब त्याचं कीर्तन ठेवलं इंदाम्या मठात. मग हे असे आता त्यात आता सोपान काकाचाही म्हणजे हा दत्त वंशात चालला, आणि हे नारायण महाराज देहुला यांचाही दत्त वंशात आहे. मास वंश फक्त विठोबाचा चालू आहे, तुकोबाराचा अजून वंश चालू आहे. बरं, वंश परंपरा दासमी अंकित, वंश परंपरा दासमी अंकित, वंश परंपरा दासमी अंकित. वंश परंपरा जाऊ द्या, म्हणजे भक्तीचा या लोकांनी पुरस्कार केला. असो आता आपण हे आता जात पात, अरे हरिभक्तीत नाही, अरे कोण त्या वेद तुम्ही आमच्या शास्त्रावर वेदावर मनुस्मृती जायचा तुमचं हलकं डोकं आहे, तुम्हाला अकला नाही असंच म्हणावं लागेल. अरे वेदात तो रैको शूद्र, गाडी भाडं वाहणारा शूद्र होता तो, आणि ज्ञानशीलती राजा ब्राह्मण होता. बृहदारण्यकामध्ये पहा वेदात म्हणजे ऋग्वेद त्यातलं बृहदारण्यक उपनिषद, आणि त्यात पहा तो गाडी वाहन रैकवाला, कारण त्याच्या अंगावून 3 हंस गेले. उन्हाळा दिवस होता, आणि तो ज्ञानशीलती राजा मोठा धर्मात्मा, यज्ञ दान तप व्रत जप फार कर्मकांडी होता, अत्यंत कर्मधर्म करणारा. मग त्याच्याहून 2 हंस गेले, 3 असे. उन्हाळ्यात गच्चीवर झोपलेला होता, चालणं पडलेलं होतं, अंगावून हंस गेले त्याच्या. तो मागचा हंस म्हणला, हे भल्याक्ष. त्याला भल्ल अक्ष म्हणजे डोळे, तुझे एवढे डोळे दिसत नाही तुला? त्या ज्ञानश्रुती राजाला ओलांडून चालला. धर्मशास्त्र साधूला ओलांडू नये, गाईला ओलांडू नये, देवाला ओलांडू नये, हे तुम्हाला महाराज लोक कोणी शिकवत नाही, कारण त्यांनाच अक्कल नाही. ते काय शिकवतील? हळात नाही तर पावऱ्यात. धर्मशास्त्र त्यांनी उघडून पाहिलंच नाही. धर्मशास्त्र मनुस्मृती आहे, स्मृती आहे, मिताक्षरी आहे, 40 धर्मश्रुती आहेत. महाराज लोकांनी एकही पाहिली नाही, पण लगेच उपदेश. त्याला काय गाजर सांगशील सदाचार तुलाच तर माहित नाही, कशाला सदाचार म्हणावं, काय करावं. पण आता बाप्पा त्याला काही धर्मशास्त्रात उची घाण कळत नाही, तो मोठं महाराज कसं करा. आता हे तर मोठं समुद्राला आग लागली, आपण काही बोलत नाही. लोक म्हणतील याला कोणी पुसत नाही म्हणून याची आग होते. आपली काही आगही होत नाही, काय होत नाही. अरे तुमचा नाश होईल. येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा. हाती पडते कोणा काय, हाती पडती भूल काळा, येतो हिताचा कळवळा. मी साऱ्या स्मृत्या शिकलो बरं, म्हणजे धर्म त्याशिवाय कळत नाही. आणि धर्माचे प्राण असे गोपाळ शास्त्री गोरे, बापा बापा मूर्तिमंत धर्म होते गोपाळ शास्त्री गोरे आमचे. ते सकाळी 4ला उठून आणि स्वतः थापदंडाचा जाऊन आंघोळ करत आणि वेदाचे 40 अध्याय म्हणत रोज. ते यजुर्वेदी होते, कृष्ण माध्यांजींच्या केले. रोज 40 अध्याय म्हणत, आणि कर्मन होम अग्निहोत्र त्यांचं. आणि त्यांच्याजवळ मी 36 वर्ष राहिलो बाहेर. म्हणून मला धर्मशास्त्राचं
ते कर्मच होते चांगले. धर्मशास्त्राचं असो धर्मशास्त्राचं ज्ञान होते. आता धर्मशास्त्र पौर्णिमाचा नाही, वेदात पौर्णिमाचा धर्मशास्त्र समजू नका. वेदात धर्मशास्त्रात ज्या अडचणी आल्या त्या अडचणी जैमिनीनं काढल्या. ते धर्मशास्त्र नाही, धर्मशास्त्र मनुस्मृती आहे. या हिंदूला लेखायला अजून येळ्या गात राहिला. आपलं धर्मशास्त्र कोणतं आहे अजून एकही हरकुंडाला माहित नाही. महाराजाला माहित आहे का नाही देव जाणे. मनुस्मृती आहे हा मूळ. आणि मग याज्ञवल्क्य स्मृती आहे. 40 स्मृती आहेत हरित वगैरे आपल्या हिंदूच्या. त्या साऱ्या वाचल्या बरं. म्हणून धर्मशास्त्र शिका. पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन म्हणजे धर्मशास्त्र पहा लोकाला. तुकोबार आहे सर्व. अरे त्यांनी धर्मावर ग्रंथ लिहिले. कालच सांगितलं त्यांच्या ग्रंथात किती लिहिले कशावर. ऐका तो ग्रंथ बघा. आता मग आता घरीच घेऊन जा. आता सांगत नाही कारण आता आपला अभंग राहील ना. ते मुंगी तशीच राहील ना. मुंगी ओढाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, मुंगी ओढाली आकाशी, उडाली आकाशी. तिने गेले सूर्याची, गुळीले सूर्याची, गुळीले सूर्याची, गुळीले सूर्याची. तिने गेली सूर्याची, तिने गेली आता सूर्याची. याच्यावर भूमिका देताना लय मोठी भूमिका आहे. एक तास भूमिका आहे. कारण हा अभंग म्हणजे असा म्हणजे शब्दाचा अर्थ एकदम डायरेक्ट नाही. जो सिद्धांत असतो तो गुप्त सांगावा. एका जनार्दने हरी हा गुप्ताची ओळखावा. ते ज्ञानोबारांची सनद आहे ना. सारी घन सनदच आहे. दाखव रे ते एक अभंग आहे का नाही त्याच्यात. हा म्हणजे पंढरी संदेश मध्ये आहे ना. इतकं सूक्ष्म ज्ञान आहे ते 2 मध्ये. त्यात 7 8व्यात, 8 9व्यात, 9 10व्यात. हे काय 9व्यात 10 अभंगात नाही का. 7 5 3 दशकाचा मेळा, 7 5 3 दशकांचा मेळा, 7 5 3 दशकाचा मेळा, 7 5 3 दशकांचा मेळा. एक तत्वी कळा दावी हरी, एक तत्वी कळा गावी हरी, एक तत्वी कळा गावी हरी. असं म्हणजे असं का सांगितलं. वेदातही आहे. परोक्षवादो वेदोयम. वेद हा परोक्ष सांगतोय कधी अपरोक्ष असं बोलत नाही. म्हणून केव्हाही हा सिद्धांत आहे परोक्ष सांगावा. धर्म सांगताना मोकळं सांगावं. पण ब्रह्मज्ञान सांगताना म्हणजे असं परोक्षवादो वेदोयम असं त्यांनी म्हणजे असं गुप्त सांगितलं. असं मुखतः न सांगताना असं काढलं काय ते अभंग नाही दिसला. खाला विठ्ठल 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 खाला विठ्ठल विठ्ठल मुक्ताबाईचे. मुक्ताबाई हा मुक्ताबाई काय म्हणतात त्या भाऊ पहिले. बर कुठे आहे भाऊ. लवकर दिसत नाही मला. बर देहा मोक्ष होय साधन ते ऐक ज्ञानोबाराय सांगतात. हा ऐक मायेची संकल्प करी बाई. हा बाळे वरजासन करून या म्हणून करावे ध्यान सद्गुरूचे. सोहम तोची गुरु सोहम तोची शिव. या दोईचा लाघव करी बाई. नासादी दृष्टी सोंगाची गोष्टी. रेणू पाठी पोटी भरला बाई. सच्चिदानंद भरला आहे महाजन्य.
दया माझी लीन होणे बाई. लीन म्हणजे झाले म्हणजे नाही या बर म्हणे ज्ञानेश्वर गुरु कृपा. हे मुक्ताबाईचा म्हणजे बा मुक्ताबाईनं ब्रह्मज्ञानी विचारलं. दोघच भाऊ होते त्यावेळेला, निवृत्तीनाथही नाही. त्याच्यात आता यांनी सूक्ष्म हा हा गुरुकृपा झाली. कैसे या म्हणा करू दादा, कैसे वज्रासन कैसे ते मनन इंद्रियाचे दमन करू कैसे, कैसे करू दादा सोंगाचे गोटी नासागरी दृष्टी ठेवू कैसी. ऋणामध्ये असं आता याच्यात नसल तर पुढच्या याच्यात असेल त्यानं हो नसेल याच्यात. ज्ञानदेव म्हणे आहेत मुक्ताबाई सद्गुरूचे पायी म्हणत करेची ते ध्यास संघाचा बाई. इंद्रियाची नाही रिगत येते सातचे आहे ना रे, सातचे आहा सातचे आठ आठव्याच्या पोटी नाही काय म्हणत. नवव्या संघे गोष्टी खरी बाई. आता नववा संघा कोणता, आठवा कोणता, परोक्ष आहे का नाही. काहून परोक्ष सांगितलं. अरे आपल्या जे मातकट खाणारच वाचची नाही. हा या फामटेले कळू नये हे गुरुकडे, आणि गुरुकडे गेल्याशिवाय यांना कळणार नाही. आणि गुरु पहिले माचखंड खायला सोडायला लागेल. पहिले माचखंड सोड मग ये इकडे आहे का नाही. गुरु का माचखंडही खाणं चालू, चोऱ्याही करणं चालू, आणि असं सांगाल बाई आहे ना ते. सातचे आठ आठव्याच्या पोटी नव्या संघ्या गोठी करी बाई. मग 10वा सद नव्याचे भेटला. 11वे सांगू लाग लाग गोधळ गोष्टी करणी उपोषण मुळद्वारी बुजवण लिंगस्थानी चरणा ठेवी बाई. ब्रह्मांडावनी ओढावा संग त्रिविनी आसन घाली बाई. ओम तोची गुरु सोहम तोची शिव द्वैता लाघव करी बाई. ऐक्य झाल्यावरी उठेले बंबाळा. का रे हे कोण्या महाराजा लिहायला काय झालं का. निवृत्ती महाराजांच्याच कपाळी आहे का सारे. या बाकीच्या लोकांनी काय आम्ही वैकुंठ वाची आणि आलो पोळ्या दाबायाचे. हे मुक्ताबाईचा दबंग ज्ञानोबा राहायचे हे सांगू नये. ऐकले होते का तुम्ही कधी. ऐकलं का तुमच्या गावात सप्ते होतात ना. काहून नाही ऐकलं रे. बर सांगलंच नाही तर आम्ही काय ऐका. बर करणी उपोषण मुळद्वार बुध लिंगस्थानी चरणा ठेवी. ब्रह्मांडाहुनी ओढावा संग त्रिणे आसन घाली बाई. ओम तोची गुरु सोहम तोची शिव द्वैता लाघव करी हो बाई. ऐक्य झाल्यावरी उठेले बंबाळा. कोटी सूर्य माळा प्रकाशला. खचरी खेचरी हे मुद्रा नासाग्रे दृष्टी स्वयंपोटी पाठी भरले बाई. ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताबाई या परता नाही उपदेश. आता केवढा उपदेश केला त्याच्यापेक्षा नाही. आता पुढे अभंग आहे ते पण त्यानं पूर्ण लेख दिला नाही कारण पेपर लहान नाही का. आणि एवढा कसा बाकीच्या लोकांचे लेख. मला काय सांगायचं यातून तुम्हाला काय कळला. 52 काय कळलं. काहून नाही कळलं. मग ज्ञानोबारायनं असं गुळमुट गुळमुट काहून सांगितलं. ते तर म्हणतात अभंगात आहे प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचे केले. माझे गुह्य आहे ना हे काहून नाही प्रगट केलं. मुक्ताबाईला केलं आपल्याला नाही केलं. तसंच काही गुह्य गोष्टी अनधिकारी दुरुपयोग करतील म्हणून ते गुह्य सांगू नये. ते गुप्त ठेका एका जनार्दनी हरिहा गुप्ताची ओळखावा. जनार्दनी हरिहा गुप्ताची ओळखावा. एका जनार्दनी हरिहा गुप्ताची ओळखावा. एका जनार्दनी हरिहा गुप्ताची ओळखावा. नित्य देव भेटे म्हणून काय जनाची धावावा. नित्य देव भेटे म्हणून काय जनाची धावावा. हा नित्य देव भेटे. होय बापा तुमच्या तर पाठ पाहिजे. मी तर तुम्हाला साऱ्या आमच्या आळंदी पंढरी तुम्हाला लय की आमचा तो एक रमेश परमेश्वर महाराज रंगनाथ महाराजांचे खूप भांडाऱ्यावर जाऊन अभंग पाठ केले. जुन्या युगात या हा ही करणाऱ्याला
कवडी किंमत नव्हती चाल म्हणणाराला. चांगली पुढे ठेवायचं. अभंग 3 पाठ नाही. याला आमच्या सखाराम महाराज पहिले बाजूला व्हाय, अरे नागपुरिया म्हण रे, म्हणजे या चाल म्हणणाऱ्याला म्हणूच देत नव्हते. अभंग ज्याच्या 4000 पाठ असतील तोच विनेकरी असे. जर विनेकऱ्याला 4000 पाठ तर कीर्तन करायला किती पाहिजे? आणि आता कीर्तन करायला दीड अभंग पाठ आहे. कसं करा आता हे मोठ, तुम्ही असं समजू नका, हे लय वाया जायलाय. पण तुम्ही आता दुरुस्त करा. हा तुम्हाला रस्ता सांगितला आम्ही. आता आपला अभंग तसा गुह्यच आहे. आता गुह्याचे कारण अनेक आहे. एकच अभंग नाही. त्या आमचा त्र्यंबकबाचा राजे मोठं संमेलन नाही, कुंभमेळा होता आणि त्यात त्याचा फळच आहे. त्र्यंबकबाचा राजाचा वारकरी फळ मोठा फळच आहे. आणि सारा मराठा आपला द्यायच्या फळात. त्या उत्तर हिंदुस्थानी आपल्याला काही किंमत देत नाही वारकऱ्याला, सारे वारकरी द्यायच्याकडे. त्र्यंबकबाचा राजे सारे 28 मंडलेश्वर साऱ्या फळाचे बनवले उत्तर हिंदुस्थानी. 4 पीठाचे शंकराचार्य बोलवले. मोठं व्यासपीठ त्याच्यावर. आणि मी त्यावेळेला उभं राहून कीर्तन करो. आता निवृत्ती व असा अभंग घ्या. या एकाही मंडलेश्वराला कळला नाही पाहिजे. आणि असे प्रश्न करा एकालाही उत्तर देता नाही आलं पाहिजे. म्हणजे वारकऱ्याचं काय आहे हे यांना कळेल. हे आपल्या वारकऱ्याला नुसतं मूर्ख समजतात, अनपढ समजतात, म्हणजे अज्ञानी समजतात. वारकरी किती पंडित आहेत हे यायला कळू द्या. मग मी अभंग घेतला ज्ञानोबारायचा कोणता? ढुई ढुई डायक वळाला वायक, पिंपळाला काकड्या आल्या रे बा. ढुई ढुई डायक वळाला वायक, पिंपळाला काकड्या वाऱ्याने दुनिया गेली रे बा. काल एक म्हातारी मेली, वाऱ्याने दुनिया गेली रे बा. काल एक म्हातारी मेली, वाऱ्याने दुनिया गेली रे बा. काल एक म्हातारी मेली, वाऱ्याने दुनिया. हो, कोणाचा अभंग आहे? ज्ञानोबारायचा आहे. कळतं का आपल्याला? म्हणजे असा काऊन लिहिला? आणि तुम्ही तर म्हणतात ज्ञानोबाराय प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माचे केले. अरे आपल्याला जेवढं योग्य तेवढं केलं प्रगट. सारं पुरी खोलपट्टी नाही करायला लागत. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं केलं. ज्ञानेश्वरीतलं गुह्य प्रगट केलं. पण इतर तर असो तसं आज मुक्ताबाईच्यात आहे. मुक्ताबाईनं सुद्धा असं म्हणजे हा सिद्धांत आहे. ओपन मोकळा सांगितला नाही आहे का नाही. सिद्धांत तो सुरक्षित पाहिजे म्हणून गुप्त शब्दात सांगितलं. मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी. तिने गिळले सूर्याची, तिने गिळले सूर्याची, तिने गिळले सूर्यासी, तिने गिळले सूर्यासी, तिने गिळले सूर्याची. साबाईचा अभंग आहे हा. हा मुंगी उडाली आकाशी. आता मुंगी जमिनीवर चालते, आकाशात उडते का? पंखा आहेत का तिला? आणि मुक्ताबाई तर म्हणते आकाशात उडाली. मग आता शक्तिवृत्तीनं अर्थ आहे का? याची लक्षणा करावं लागेल का नाही? आता अर्थ करताना शक्तिवृत्ती आहे, लक्षणावृत्ती आहे, व्यंजनावृत्ती आहे, ध्वनी आहे. अर्थ करताना ध्वनी अर्थ कळते का तुम्हाला? हा, तिथे शक्तिवृत्ती नाही, लक्षणही नाही. भो पांथस्थ पुस्तक धर. हा म्हणजे वैद्योषित, वैद्योषित वैद्य असतील तर खेळ खेळणं औषधेन पश्यती मम भरतरंबा. हा वय. आणि ज्योतिष गणितकार असे किम किम गणितकार असी. हा किंवा गमिष्यति मम.
भरता सुचिर प्रवासी. आणि तुम्हाला यातून काय कळलं? याच्यात इथे आता लक्षण नाही, ध्वनी आहे. हा ते जरा तो सुंदर होता असा, त्याच्या हातात पुस्तक होत. आणि मग तिला आता म्हणजे काही काही असतात अशा निजवृत्तीच्या. म्हणजे तिने त्याला घरात बोलावलं म्हणा बेबिचारा करता. मग त्याच घेऊ वाटे आपण जाऊ, आणि हिचा नवरा आला तर आपली कंजुरीच करीन ना. हा हा देदांत सुटे गिर्यान कुठे बसता बाबा असं त्याला वाटेल. म्हणून म्हणजे तू गणितकार असशील म्हणजे ज्योतिषी. हा कदा गमिष्यती मम. हा सुचिर भरता सुचिर प्रवासी. म्हणजे सुचिर म्हणजे 12-14 वर्षापासून नवरा गेलेला आहे. तो कधी येईल ते सांग. हा झालं. आणि दुसरं हा केन औषधेने पश्यती. तिथे शक्तिवृत्ती नाही, लक्षणा नाही, कब्ज नाही. हे शिकलं पाहिजे. हा प्रभाकर शिका बापो. आमचा सातारकर बाबासाहेब सातारकर तो म्हणे हे ज्ञानेश्वरी कळायला आमच्या वृत्ती प्रभाकराचं काम काय. तुला यातलं काय भेंड समजते तर करू नको. भावी हजामत करायला सोडल्या यात काय नाही तोंड खूप बसलं. तुझ्या बुद्धीच्या पायाचा अर्थ आहे हा. हा आता सांग आता हाय ध्वन्यार्थ. हे जर शिकलं नाही तर मग कसं कळेल? हा ध्वनी आहे. ज्ञानेश्वरीचे ध्वन्यार्थ आहेत. ज्ञानेश्वरी ध्वन्यार्थ कोण आहे? अरे पहिल्या श्लोकात आहे ध्वन्यार्थ आहे. पहिल्या श्लोकात हा कुरुक्षेत्र धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवा चैव किम कुर्वत संजय. हा मग त्याला काय करते झाले? काय विचारलं त्यानं? धर्मक्षेत्र असं कुरुक्षेत्र माझे म्हणजे कौरव आणि माझ्या भावाचे बरोबर पंडूचे तिथे गेले आणि काय करते झाले? जेवते झाले. सप्ताह होता तिथे. हा हे विचारायचं काय काम? तिथे गेल्यावर काय करते? लढायला गेलेलं नाही. पण ध्वन्याचं काय याचा? कदाचित त्याला काय वाटलं ध्वनी हे आजनी तो ध्वन्याचा 18 अध्यात प्रगट केला. हे आजनी पाडे म्हणजे या धर्माच्या जळ याचे देवळे. याचे म्हणजे दुर्योधनाचे दीडपट आहे म्हणून जाईत पुढे आणील की ना. हाय ध्वन्यार्थ. पण तिथं कुठे आहे श्लोकात? हा याला म्हणा ध्वन्यार्थ. बर ते नाही अर्थाच्या बाईन त्याला विचारलं पुन्हा दुसरा अर्थ राहिलं. हा आणि याला काही घोर नाही. तो म्हणे तो नवरा गावाला गेलेला आहे त्याचा धाक नाही आहे ना घरात. ते सांगीन ना बलाईन ना लोकायले. सच्चीने काय सांगितलं? के ना औषधे न पश्यती मम भर्तरंबा. कोणत्या दवाईनं? माझी सासू आंधळी आहे, ती कोणत्या औषधानं पाहिल ते सांग. त्याचा अर्थ काय? आमची सासू तुला दिसत असेल ती आंधळी आहे. हाय ध्वन्यार्थ. काय या महाराजाला सासरही सारखं लोक मानतात. अरे ते या हळकुंड मानतात. विद्वान एका विद्वानानं मानण्याला किंमत आहे, लाख मूर्खांनी मानण्याला केवढी किंमत आहे रे. आणि तुम्ही त्याच्यावर भाळून बघता लोक मान्यते त्या नाही रे बाबा. अरे देवानं मान्य करावं आपल्याला. आणि देव मान्य कधी करते? तुका म्हणे तेव्हा कृपा म्हणजे कृपा केली नारायणे ऐसे धानी जे. आपल्या देवाची कृपा हा येणे अनुभवे जाणी जे ते. हा कोणतं चित्त शोध तरी चित्त शुद्ध. हा शत्रू मित्र होती. आपले शत्रू मित्र प्रेम करू लागले म्हणजे आपलं प्रेम अंतकरण निर्मळ आहे. म्हणजे आपल्यावर शत्रू आपल्यावर प्रेम करतात. शत्रू मित्र व्याघ्रेने खाती हा सारा अभंग पाहून घ्या. असो आता इथे म्हणजे काय? ध्वन्यार्थही नाही. हा इथे
म्हणजे व्यंजनाही नाही, व्यंजना वेगळी आहे. हा, व्यंजनाचा अर्थ वेगळा होत आहे, ध्वन्यार्थाचा वेगळा होत आहे, आणि कुब्ज शक्तीचा अर्थ वेगळा होत आहे. हा, आणि शक्तिवृत्तीचा अर्थ वेगळा आहे. वाक्य एकच आहे आणि लक्षणावृत्तीचा. आता या ठिकाणी शक्तिवृत्तीने मुंगी आहे, मग मुंगी उडाली सांगायचे का? मग त्याचा अर्थ काय सांगायचं? मुंगीची उपमा का दिली? आणि कोणाला उपमा दिलेली पदार्थ आहे, पण कोणाला उपमे सापडत नाही. कोणाला दिली हे उपमा? उपमे कोण? काय ब्रह्माला दिली का जगात कोणाला दिली? का या मुंगीला दिली? मुंगी म्हणजे काय? असे पहिले खेड्यातले बाया एकमेकीला असे प्रश्न करत, हा म्हणजे पोरही करत एखाद्या, हा एकमेकाला असे प्रश्न करत गुप्तच. चिंध्या 6 पाय या मर्दाचं नाव काय? मुंगा. आहे का नाही हे? हा, हे असे प्रश्न करत. तस इथे मुक्ताबाईनं असं म्हणजे व्यंग वेगळं, इथे हा व्यंग्यार्थही नाही, तर हाय लक्षार्थ. म्हणजे मुंगी शब्दाचा अर्थ सत्ता शून्य रहित. आता मी उपमे सांगतो. माया, मायेला सत्ता आहे का? नाही. स्फुरण पावते का ते? ब्रह्मस्फुर घटस्फुरती. पट हा मुद्दम आहे, हे स्फुरण आहे. हे ब्रह्माचं आहे का मायेचं आहे? स्फुरण ब्रह्माचं आहे. हा खांब आहे, हे स्फुरण आहे. हे ब्रह्माचं आहे का मायेचं आहे? स्फुरण ब्रह्माचं आहे. आहे का नाही? ज्ञान ब्रह्माचं आहे. ही समाधी आहे मार्थिबाची, हे स्फुरण. हे जोगमानची समाधी आहे, हे स्फुरण आहे. हे ब्रह्माचं आहे का मायेचं आहे? ब्रह्माचं आहे स्फुरण. घटस्फुरती पटस्फुरती. स्फुरण म्हणजे चैतन्याचं आहे. हा ज्ञान ब्रह्म ज्ञान रूप आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे, स्वयं प्रकाश आहे. हा, त्याच्या प्रकाशाची म्हणजे किती सांगावं ब्रह्माचा प्रकाश. यदादित्यगतं तेजो जगद्भासयते अखिलम् यच्चंद्रमस्याग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. ब्रह्माचं तेज आहे. याचे निजेते जे प्रकाश विकिरण आहे, याच्याच प्रकाशानं म्हणजे सारा प्रकाश आहे. म्हणजे यच्च भाषा वेदातलं वाक्य आहे. सर्व वेदम विभाती. ज्याच्या प्रकाशाने सर्व प्रकाशित होते. असा कोटी चंद्र एकदा, कोटी सूर्य एकदा उगवले. हा, हे म्हणतात. हा, भाषा सत्य यदि भा प्रदूषित साक्षात 11वा अध्याय. हा, म्हणजे सहस्रस्य यदा जे एकदम कोणता दिवी सूर्य सहस्रस्य भवेत युग पदुत्थिता. पदुत्थिता म्हणजे एकाच वेळेला आकाशात 1000 सूर्य उगवले आणि त्या 1000 सूर्याचं तेज यदि हे दिवी सूर्य सा भाषा तस्य. पण त्या ज्ञानोबारांचं लय उपमा दिल्या रे बाबा खाली. थोडे थोडे तयाचे की चोकडे नाही, थोडा थोडा होईल. ब्रह्माचा एवढा प्रकाश आहे, एवढा प्रकाशमान ब्रह्म. आणि ते ब्रह्म तिने तिने होईल, तिने गिळले सूर्याची, तिने गिळले सूर्याची, तिने गिळले. सूर्य म्हणजे ब्रह्म. आता तुम्हाला मी दिसून राहिलो. हा, हे सारं दिसते. आता जे नाही ते दिसते का आहे ते दिसते? आहे काय? ब्रह्म.
जग आहे का स्वरूपाच्या ठिकाणी? नाही. आणि दिसून राहिलं का नाही? आणि असलेलं ब्रह्म दिसत नाही, आहे का नाही? सर्व हे सर्व विठ्ठल जळी स्थळी भरला सर्वम खलविदम ब्रह्मा, ब्रह्मच आहे ना सर्व. मग दिसते का आपल्याला? काय झालं? जागलं. विश्वव्यापक माया तिने झाकोळी देवराया, तिने झाकोळी देवराया झाकोळी देवराया. विश्वव्यापक माया झाकोळी देवराया, झाकोळी देवराया. माया विश्वात व्यापक आहे, माया व्यापक आहे, ब्रह्मही व्यापक आहे. पण ब्रह्माची मायेची व्याप्ती सापेक्ष आहे आणि ब्रह्माची व्याप्ती निरपेक्ष आहे. म्हणजे जेवढं ब्रह्म आहे तेवढ्या ब्रह्माला मायेनं व्यापलं नाही. म्हणजे एका देशात आहे अरे सारे ब्रह्मांड. हे बा, जेवढं ब्रह्मांड आहे 14 गुणे 21 सर्ग सप्तपातात ते मायेच्या एका कोपऱ्यात आहे. जेवढी माया आहे तेवढं ब्रह्मांड नाही, एकाच कोपऱ्यात आहे. जेवढी बाई असते तेवढा तिच्या पोटातला गर्भ असते काय? कसं काय तुमच्या गावाची पद्धत? बाई 3.5 हात आहे आणि तिच्या पोटातला गर्भ 3.5 हात, मरणार नाही ते? तस हे सारे ब्रह्मांड हा आणि त्या माहिती एक आणि हे त्याच्या अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐसे झेंडे, रोमी ऐसे झेंडे, रोमी ऐसे झेंडे. अनंत ब्रह्मांडे रोमी ऐसे झेंडे, रोमी ऐसे झेंडे. किती वेळा सांगितलं? अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी. हरि हा बालक नंदाधरी, हरि हा बालक नंदाधरी. केवळे 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 आहे काय? ब्रह्म. आणि नाही काय? जगत. नाही आहे ना, नसलेलं जगत कोण दाखवलं? मायेनं. आणि आहे ते ब्रह्म दाखवलं. मग आता म्हणजे कोटी सूर्याच्या प्रकाशापेक्षा ज्याचा प्रकाश आहे आणि अंधकार रूप माया आहे, तिनं त्याला झाकलं. झाकलं नाही तर दिसते का सांगा? मग दिसत नाही तर याचा अर्थ कोण झाकलं त्याला? का हो? आणि झाकणारी वस्तू मोठी असते का जे झाकायचं ते मोठी असते? हा आता म्हणजे मोटारवर आपण पडदा टाकला, मोटार झाकायची. मग पडदा मोठा का मोटार मोठी? पडदा मोठा, झाकणार मोठं आणि जे झाकले जाते ते लहान, आहे का नाही? बर, मग मग माया मोठी झाली. ब्रह्माला झाकले म्हणजे तिने झाकोळले देवराया, मायने झाकलं ब्रह्माला, मग माया मोठी. अरे झाकायचं हे ब्रह्माला झाकत नाही, ते माया. म्हणून तर ते वाचन शास्त्रार्थ आहे हा. वाचस्पती मिश्र म्हणजे भामतिकार, ते म्हणतात माया स्वाश्रया स्वविषया. म्हणजे स्वतः स्वाश्रया आणि स्वविषया. मायेनं म्हणजे ब्रह्माला आवरण घातलं हा, आणि ब्रह्म कळू दिलं नाही.
ब्रह्माच्या आश्रित आहे आणि ब्रह्माला कळू दिलं नाही. आता ही एक भानगड आहे. जर ब्रह्माला झाकलं असेल मायेनं, हा एका सुखदेवाला म्हणा ज्ञानोबा राहिला ब्रह्मज्ञान झालं, त्याची माया गेली का नाही? ज्ञानोबा रायनं माया एकच आहे, ते काढली ज्ञानोबा रायनं. मग आपल्याला एखादा आता हे फुल आहे, या फुलावर हे म्या झाकलं, दिसतात का? हे काहून नाही दिसत? डोळ्यात ना तुम्हाला दिसत नाही म्हणता राव. अरे झाकण आहे ना याच्यावर, कसं दिसल? तसं मायेचं आवरण जर ब्रह्मावर आहे, हा, आणि हे आता झाकलं, आता हे झाकण आता तुम्ही सारे नका काढू, मी एकट्यानेच काढलं, दिसते का नाही हाल? तस ब्रह्मावर जर मायेचं आवरण असेल तर ज्ञानोबारायानं काढलं का नाही ते? हो. मग आम्हाला ब्रह्म साक्षात्कार व्हायला पाहिजे का नाही? काहून नाही होत? इथे मोठी खुंटी आहे. आता झाकणारी माया मोठी म्हणावी आहे का नाही, आणि ब्रह्म लहान म्हणावं, तेही आफतच आहे. म्हणून त्याच्याकरता आता सूर्य केवढा आहे? पृथ्वीपेक्षा कैक पट मोठा आहे का नाही? हो. आणि सूर्य झाकायचा, मग आपलं बोट लहान आहे का सूर्य लहान आहे? आपलं बोट लहान आहे. हा, आणि आपलं बोट आपल्या डोळ्यावर धरा, सूर्य दिसते का? झाकला का नाही? एवढ्याशा बोटानं सूर्य झाकला आहे का नाही? तस ही माया जीवाश्रित आहे, ब्रह्माश्रित त्यांनी मानलं. विवरणकार म्हणतात जीवाश्रित आहे का नाही? मग आपल्या आश्रित जर आहे, हा, आमच्या बोटाचं आवरण आमच्या डोळ्यावर आहे, मग ते आम्ही काढावं, आम्हाला सूर्य दिसेल का नाही? तुम्ही डोळ्यावर असेल तुमच्या, हा, असं झाकेल, तुम्हाला नाही दिसणार सूर्य, मला दिसेल का नाही? तस माझं आवरण गेलं, मला ब्रह्म साक्षात्कार होईल. तुमचं आवरण राहिलं, तुम्हाला नाही होणार. मग तुम्ही आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, करा सोडवण, संसार बंधना तोडावे, संसार बंधन तोडावे. तुम्ही गुरुला शरण जा, तुमचं आवरण काढा, तुम्हाला ब्रह्म साक्षात्कार होईल. आणि काही म्हणतात माया ब्रह्माश्रित आहे, काही म्हणतात जीवाश्रित आहे. आता जीव एक आहे का? जीवाचं मापच नाही, माणसाचं गणित नाही, खाली सुमारी होत, ढोरायची नाही. आणि ढकनाची काय होईल? झुरळाची काय होईल? मुंग्याची काय होईल? मुंगी जीव आहे का नाही? मग साऱ्या, मग आता सारे, मग मुंगीची अविद्या वेगळी, घोबडाची अविद्या वेगळी, मग अविद्या वच्छिन्न चैतन्य, मग अविद्या नाना माना लागल्या, एक नाही. आता नाना विद्यावादी आणि एक लय शास्त्रार्थ खोलाय, हा जाऊ द्या, सांगत नाही, जातील लोक उठून. हो हो. म्हणून मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी. तिने गिळले सूर्यात, तिने गिळले सूर्यात, गिळले सूर्यासी, गिळे गिळले सूर्यासी, गिळे सूर्यासी. हो. आता मुंगी शब्दाचा अर्थ काय करतात? आता मुंगी म्हणजे माया करता का मुंगी म्हणजे अविद्या करायचं? आता अविद्यात करू. सूर्य म्हणजे ब्रह्म, हा, ते ब्रह्माला झाकलं आहे जीवाश्रित आणि विषय केलं ब्रह्माला. याच्यात दोन मत, देवी देवळात आणि नायटे गावात. देवी कुठे आहे? देवळात. आणि नायटे कुठे आहेत? गावात झाले.
लेकरायला बायला देवळात राहिली नाहीते गावात, तसं अविद्या कोठे राहिली? जीवाश्रित. आणि विषय कोणाला केलं? ब्रह्माला. मग तुम्हाला ब्रह्म कळत नाही, त्याला अज्ञानाचा विषय म्हणावं. कळते त्याला अयंघटा, हे कळलं अज्ञानाचा विषय आहे. कळलं नाही त्याला अज्ञानाचा विषय म्हणतात. काय कळलं नाही? ब्रह्म. ब्रह्म झाला अज्ञानाचा विषय. म्हणजे अविद्या जीवाश्रित राहिली आणि विषय ब्रह्माला केलं. याला थोडक्यात देवी देवळात नाही ते गावात. आणि ब्रह्माश्रितच राहिली आणि ब्रह्मालाच विषय केलं. हा या सिद्धांत काय? हा गुरुजी रंगनाथ महाराज सांगत होते. आता एकाही महाराजाला सांगता येत नाही. कसं काय करा, सारं आवरणच गेलं. भलतच झालं आता कथांमध्ये गेले ज्ञानी आहे सारा. आता काय करावं? रंगनाथ महाराज वेदांत सारे असं सारी नदी भरत होती पंढरपूरलाही सारं, आणि सारं वेदांतच सांगायचे ते. सारं आणि त्यांची सांगण्याची हातावरती भोळ्या भाड्याला कळायचे ते. बरं, साध्या भोळ्याला तुम्हालाही नाही कळलं ते विचारा. आता म्हणून तर आता देवी ह्या देवळात. आता दुसरं म्हणजे खाल्ल्या घरचे वाचे मोजणारी. खाल्ल्या घरचे वाचे मोजणे म्हणजे काय? ब्रह्माश्रितच राहिली आणि ब्रह्म कळू दिलं नाही. अज्ञानानं ब्रह्म झाकलं, तिने गेले दुर्यादी. म्हणजे अज्ञानानं ब्रह्माला आवरण घातलं आणि राहिलं कुठे? ब्रह्मावरच राहिलं. अरे हे हा बुवा सांगून राहिला आणि आपला याचा काय संबंध आहे? आपल्या ज्ञानेश्वर काही नाही. आणि तुम्ही बसले सारे ऐकत, सारे वेदांत. ज्ञानेश्वरीत नाही का तुम्हाला कळत नाही? येळे हळकुंड असल्यामुळे. जीवनी झाली बाभोळे. काय रे हे? ज्ञानेश्वरी नाही हे? जीवनी झाली बाभोळी बाभोळी, ते जैसी जीवनाते झाकोळी. हा, ते बाभुळी म्हणजे शेवाळ. कुठे निर्माण झाला? पाण्यावर. आणि काय केलं त्या शेवाळानं? पाणी दिसू दिलं नाही. तैसी ब्रह्मी झाली माया, आणि ब्रह्मने तैसी स्वरूपी झाली माया, आणि स्वरूपने धनंजया. आहे का नाही? त्या ब्रह्माला दोरीवर सर्प भासला का नाही तुम्हाला? का घड्याळावर भासला? का धाब्यावर भासला? का लक्ष्मीच्या खांब्यावर भासला? का डुकरावर सर्प वाटला? कुठे वाटला तुम्हाला? दोरीवर. आणि त्या दोरीला मंत्र टाकून बोलायला, हवं दोरी तू सरप झाली का? हो तो म्हणे कोणता भाड्या म्हणते? दोरीला पताही आहे. तिच्यावर सर्प झाला. दोरीला विचारा बरं, दोरी कबूल करते काय? तसं ब्रह्माला विचारलं, हा तुझ्या ठिकाणी जगत. तो म्हणे ब्रह्माला विचारलं तर काय म्हणेल ब्रह्म? न झाला प्रपंच आहे परब्रह्म. न झाला प्रपंच आहे परब्रह्म. म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी. म्हणून मुंगी उडाली आकाशी, तिने घेले सूर्याची. ब्रह्म सांगायचं म्हणून सूर्य नाही तर स्वस्व म्हणजे श्वासरितच झाली. आणि जीव म्हणजे कुटस्थ आत्मा, तो ब्रह्मरूप आहे. तुम्ही स्वतः मी तोच आहे आत्माराम, मी तोच आहे परब्रह्म. जीव ब्रह्म नाही का? सद्रूप आहे, चिद्रूप आहे ना? मग तुमची सद्रूपता तुम्हाला कळली? तुम्ही ब्रह्म आहे तुम्हाला माहित आहे. तुम्ही सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे तुम्हाला माहित आहे. तुम्हाला विचारलं कोण आहे? मी गोविंदा पाटील आहो. हे तरी बरं सांगितलं. हो, एकाला विचारलं तू कोण आहे? मी भिकीचा नवरा आहो. त्याच्या बायकोचं नाव भिकी होत. त्याच्यापेक्षा हे बरं सांगितलं, गोविंदा पाटील आहो. आपण जे ब्रह्म हाती, अरे ब्रह्म म्हणावया भीती. बाप विकल्पाची ख्याती,
संशय जाती अदपाता, याला म्हणायचं स्वाश्रयान स्वविषया. अविद्या कुटस्थाच्या म्हणजे आत्म्याच्या आशेत राहिली आणि आत्मा कळू दिला नाही. मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, तिने घेतले सूर्याची, तिने घेतले सूर्या. पण अजून तर 3 कडवे आहे रे. मग आपल्याला पुन्हा आणखीन 8 दिवस वारी लांबावं लागल. आता काय करावं. तिने गेले सूर्याची थोर नवलाव. आमचा एक महाराज म्हणे तो वा अभंग घेत आणि अभंग सांगत नाही. अरे दुसऱ्या जवळ येतात. हा पहिले स्वयंपाक करायला बसली बाई. हा मग आता स्वयंपाक करायला बसली. स्वयंपाक करायचंच आहे तिला. हा पण पोरग हाकलं तिथे. हा मग आता पोरग हाकलं हे धुवा लागल का स्वयंपाक करत बसायचं. त्याचा घम करा त्याच्यावर माशा बसतात ना पोळ्यावर. मग पहिले घाण काढा लागत. त्याचा निवृत्ती वा या तुम्ही साऱ्याने हाकून ठेवलं ते सफा करून राहिलो. झाला विठाला विठाला झाला. काय मला अभंग नाही येत. आणि तो बुवा अभंग घेते. अरे डोळ्यापुढे काय आपल्याजवळ लाख औषधी आहे पण रोगी कोणता आहे. त्याला जे पाहिजे ते औषध द्या. तुम्ही बसवलेला अभंग सांगता आहे का नाही. इम्मानाने सांगा. रंगून घोटो 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 घोटो. अरे काय सांगत तेच कीर्तन देखा 13 गावात करत. त्याच गावचे लोक येऊ दे. हा तेच सांगताय सगळा. येरे माय मांगल्या आणि पापना जाय बोंबलल्या. काय सांगावं. महिनाभर कर म्हणा. आमचे गुरुजी 6 महिने एकच अभंग सांगितला. तो विषय डबल नाही येणार. रंगनाथ महाराज थोड्या नवला व झाला वांगे पुत्र प्रसवला. आश्चर्य झालं. आश्चर्य काय झालं. आता इथे वांज म्हणजे माया. तो तियशी शिवला नाही वांज गर्भीन झाली पाहे. नामदेवरायांनी हा विषय घेतलेला आहे. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती. 17 राजन भरून गेले 12 हात. 17 रांजण भरून गेले केले 12 हाती. लटकेन बोलू वर्तमान कोटे. लटकेन बोलू वर्तमान कोटे. लटकेन बोलू वर्तमान कोटे. लटकेन बोलू वर्तमान कोटे. लटके गेले खटके ते गाडगे एवढे राळे. लटके गेले कटके ते गाडग्या एवढे राळे. लटके गेले खटके ते गाडगे एवढे राळे. लटके गेले कटके ते गाडग्या एवढे राळे. घोडा चिमणी चरत तिचे वाटी एवढे. करत झाले तिची वाटी एवढे डोळे. लटकेन बोलू वर्तमान कोट. लटकेन बोलू वर्तमान आता 17 राजन मुंगीला. मग आता ते दूध ज्याचे रवी लावणं कोणी बाई बळा लागल. रखमा बाई बळवा आपल्या रवी लावायला. शेळी खरी घोसळण देते उंदीर गाडी लोणी. शेळी खरी घोसळण देते उंदीर काढी लोणी. शेळी खरी घोसळण देते उंदीर गाडी लोणी. शेळी करी घुसळण देते उंदीर काढी लोणी. उंदीर गेले देशांतरात टाके भरल्या कोणी. उंदीर गेले देशांतरा टाके भरल्या गोनी. उंदीर गेले देशांतरात टाके भरल्या कोणी. उंदीर गेले देशांतरा टाके भरल्या गोनी. पण आता अभंग आहे नामदेव महाराज आहे आणि ते हरिभक्त आहेत ना. हा प्रेमळ वारकरी आहेत ना. आणि अभंग अध्यात्माचा आहे ना. हा पाण्यात कासव गीत गाय वनात तोला नाचे. पाण्यात कासव गीत वनात तोला नाचे. अकर्मानी संतोषाला भोग पांडेरा. संतोषाला कोकण पुस्तक वाचे. मने संतोष
वाचे सावज म्हणे संतोषाला खोकड म्हातारा करंट लागत नाही आहे ना खोकड बुद्ध सिंहाच आणखी त्या माशाची खोडी सशाने केली कोठे माशाचे केले कोठे खोडी माशाने केले कोठे सशाने सिंहग्रासीला बेंडूक आले लोटे सशाने सिंहग्रासीला बेडूक आले लोटे सांगा आता सशाने सिंहग्रासला आता सस म्हणजे काय आहे का सिंहाच्या मानानं काहीच नाही तसं तुमचं अज्ञान सशासारखं आहे आणि तुम्ही ब्रह्मरूप आहे सिंहासारखे आहे हा आणि मी बायकोचा नवरा लेखा ब्रह्म आहेत ना काय हे सशाने सिंहग्रासला नाही काय सांगा आता काय लय अभंगात साधू संतांचे असे हा विष्णुदास नामा म्हणे ऐका त्यांची ख्याती 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 लटके म्हणते त्यांचे पूर्वज नरका जाते लटके म्हणतील त्याचे पूर्वज नरका जाते आता काय हा नामधारकाचा अभंग आहे यातून काय सांगितलं ब्रह्मज्ञान सांगितलं पण मग ब्रह्मज्ञान अरे मुळात वेदातच थोडा आहे कर्मकांड जास्त आहे 700 म्हणजे 840 ग्रंथ पूर्वमीमांसेचे आहेत 333 ग्रंथ उपासना शास्त्र आहे आणि ज्ञानकांड फक्त 108 ग्रंथ आहेत उपनिषद ऐशक्य नकाट प्रश्न मुंड मांडके तैतरी ऐतरे छांदोग्य बृहदारण्य श्वेताचेतर उत्तर नाम नरसिंहतापनीय जाबाल कौशितकी असे हे 108 आहेत उपनिषद का कमी काऊन केले अधिकारी कमी आहे ना स्वयंपाकच करून ठेवतात जेवायला कोण आहे धळ बसती बाई भाकरा टाका तुला काय अक्कल आहे का नाही हवं चिंत माणसं आहेत पण त्याला भर भाकरी केल्या येळ हडकुंड आता जे जेवायला आहेत तिथे भरपूर स्वयंपाक पाहिजे आता म्हणजे कर्माचे अधिकारी जास्त आहे का नाही मग त्याचे जास्त उपनिषद आहेत कर्मकांड हा आणि ते वेदामध्ये कर्म जास्त आहे उपासना त्याच्याहून निम्मी नाही 840 आहेत ना आणि त्याच्या निम्म्य म्हणजे काय होतात 420 होतात मग 420 आहेत का उपासना कांड नाही आणि त्याच्या निम्मे आता 333 त्याच्या निम्मे 150 ते समजा 15 हा कायदा हा तेवढे आहे का ज्ञानकांड म्हणून अनधिकारी लोक असतात म्हणून वेदांताचे अभंग मुंगी उडाली आगाची कमी अभंग आहेत ज्ञान हे बहुतेक ज्ञानाचे अधिकारी फार कमी असतात म्हणून ज्ञान कमी सांगितल्या जाते असो हा पुढे कोणतं कडवर आहे झाला थोर नवलाव झाला वांजे पुत्र प्रसवला अरे मुळात ती वाद पण अपत्य पंडू सुता जगदंबरू हा या जगाचे प्रकृती करी हरी गा तेच अशा प्रकारचं तो जेशी शिवला नाही वांज गर्भिन झाली पायी ऐशी व्याली 5-25 पोरेची कानोबा तेरे तेरे ते कानोबा तेरे तेरे कानोबा तेरे तेरे ते कानोबा तेरे तेरे ते कानोबा तेरे तेरे ते हो हो हे कुठून काढलं हा अभंग अरे वेदात आहे सदैव सौम्य इदमग्रे आसीत एक साथ होत नानास्ति किंचन दुसरं काहीच नव्हतं तेच म्हणलं
पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य नाही, चंद्र सूर्य तारा नाही, तारा नाही, चंद्र सूर्य अवघे शून्यत होते पाही, अवघे शून्यत होते पाही, अवघे शून्यत होते पाही, अवघे शून्यत होते पाही. कानोबा तेरे तेरे ते, कानोबा तेरे तेरे ते, कानोबा तेरे तेरे ते, कानोबा तेरे तेरे ते. काय म्हणतो श्रीकृष्णाला, तिथे एक ढाल गज निर्माण झाली, तिथे एक ढाल गज निर्माण झाली, ढाल गज निर्माण झाली, ढाल गज निर्माण झाली. तिने पा एवढी ख्याती केली, एवढी ख्याती केली, तिने पहा एवढी ख्याती केली, तिने पहा एवढी ख्याती. इंद्र चंद्राचे म्हणे, इंद्र चंद्राचे म्हणे बाहुली, इंद्र चंद्राशी म्हणे बाहुली, इंद्र चंद्राशी म्हणे बाहुली. अमर पुरीची घर खोली, अमर पुरीची घर खोली, अमर पुरीची घर खोली, अमर पुरीची घर खोली. कानवा तेरे तेरे तो, कानोबा तेरे तेरे हो, ते म्हणजे ब्रह्म, तो म्हणजे ईश्वर आणि ते ब्रह्म. पण त्या ब्रह्माचा आणि मायेचा संयोग आहे का? माया ब्रह्माच्या ठिकाणी संयोगानं आहे का? समवाय संबंधानं आहे का? सम्यक समवाय संबंधानं आहे का? तादात्म्यानं आहे का? काहीच संबंध नाही. तो चेशी शिवला नाही, तो चेशी शिवला नाही, तो चेशी शिवला नाही, तो शिवला नाही. वाज घर बिंधारी पायी, वाज गर्विन झाले पायी, गर्विन झाले पायी. म्हणजे मुंगी उडाली आकाशी, तिने गेले थोर नवलाव झाला, वांगे पुत्र प्रसवला, माया ब्रह्मांड मायेपासून झालं. थोर वांगे पुत्र प्रसवला, आणि त्या वांझ्याच कार्य जग, त्या जगात तिने निर्माण केले. हे काम क्रोध तीनच आहेत, पण भल्ले भारी आहेत. दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीचे 6च आहेत, पण मातीत घालतात 6. म्हणजे नरेंद्र दाभोळकर एकट्यानं सारा महाराष्ट्र हलवला होता का नाही? हा, एकट्यानं हलवला. पुन्हा एकानं हे अंधश्रद्धा निर्माण कायदा कोण काढला? नरेंद्र दाभोळकरनं. बर, एवढंच नाही, पुन्हा त्यानं जात पंचायत काढलं होतं. जात पंचायत लय भारी होतं. हेच तर आपल्याला निपट्टा गेलं. हा मोर्चे करू करू भयान. बाकीचे महाराज म्हणजे आईच्या चिंताच नाही. हा नवरा मारो की नवरी मारो, जिलेबी दाबायचं काय रे. नवरते वेळा जेवत का दे का, यायला काही सुतक नाही, निर्दी नाही. त्यानं पुन्हा 7 पंचायत, धोबी म्हणलं की कैद, पारधी म्हणले कैद, हा मुसलमान म्हणले कैद, हा हा कुंभार म्हणले कैद, हा काय याला म्हणाव जात पंचायत. ते तर पास झालंच नाही अजून. बरं तुमचं नशीब रात्रीतूनच मेला. काय मारला कोणा, काय झालं देवाला माहित. मला तो वाटतं इथोबानच आणला तो. देवाला पाहावं ते काय, देवानच मारला तो. हे काही कोणाला म्हणो, हे आमच्या साधूला पकडतात, मग साधू न मारला त्याला. साधू मारे धंदे करत असतात. हा, देव आमचा काय करते, ते मारायसाठी देव नाही का वर, आम्ही काय बसाते हा काम करत असो. हा जात पंचायत त्यानं काढलं. कशा करता सांगायचं तर ते हे किती आहेत बांडगुळ हिंदू, हे म्हणजे पुरोगामी. हे गुंडे किती आहेत रे, पुरोगामी गुंडे, तुम्हाला काहीच माहित नाही. हे फक्त 55 आहेत हे बांडगुळ. हा,
पण चालायनं सारा महाराष्ट्र हादरून दिला आहे का नाही. पुरोगामी पुरोगामी भोसडीचे नरकगामी आहेत. अरे तुम्ही जा ना भोसडीचे हो नरकात, आम्हाला काय नाही तर आम्हाला करू द्या न देवधर्म, आम्हाला अंधश्रद्धा म्हणतात. जाऊ द्या. तर म्हणजे त्यांची शक्ती जास्त. दैवी संपत्तीचे 26 गुण, त्याला आसुरी संपत्तीचे 6 गुण. तंबो दर्भोभिमान क्रोध पारुष्य आहे ना, हे फार घातक आहेत. अरे त्याच घातक 6 सोडा, पण हे 3च पुरे आहेत. 6च काय पाहिजे. हा, काम क्रोध तथा लोभ तस्मात् त्रिविधम नरकच्छेदम. नरकाचे 3 दरवाजे आहेत. काम क्रोध तथा लोभ 3च आहेत. तस्मात् तत्रयं त्यजेत, त्यातलेच हे आहे ते. हा हा म्हणजे काम क्रोध. हा संतांनी जे म्हणलं तोच अर्थ करा. काम क्रोध मद मात्सर आहे ना. काम क्रोध विंचू चावला. विंचू कोणाला म्हणले ते काम क्रोधाला आहे ना. विंचू पाताळाशी जाय, विंचू पाताळाशी जाय. शेषवंदी त्याचे पाय, शेष वंदी त्याचे पाय. शेष माथा वंदी पाय. शेष माथा वंदी पाय. शेष माथा वंदी पाय. इतके घे. हे बा आमचे गुरुजी म्हणत खोबरी भर दूध आहे. हा लेकरू आलं उभ्यानच मुतलं त्याच्यात. मग ते खोबरी आणि कितीच नाही हो, एक फक्त अर्धा कपच मुतलं. मग ते मूत आहे का दूध आहे. हा आहे का नाही. तस हे काम क्रोध असे आहेत. अरे यायला बड्या बड्याची परेड घेतली काम क्रोधानं. याने एका ठिकाणी येळक्याचं मदन, येळका मदन तो केवळ पंचानन. धडक तुम्ही आम्ही कुठे बसलेले वापले, आम्हाला धडक मारत नाही. तुला काय मारील मरेल उंदीर. मांजर जिवंत उंदराच्या माग पडते. हा हिनं पहिले कोणाला धडक मारली. धडक मारली शंकरा महादेवाला. म्हणजे महादेवाला धडक मारली. सब देवन का बाबा महादेव बडा, सब देवन का बाबा. गिरलेनी के पीछे लगे करता तो बाबा. गिरलेनी के पीछे लगे करता तो बाबा. धडक मारली शंकरा. ब्रह्मदेव त्याचा पोतेरा करून टाकला. केला ब्रह्मयाचा मातेरा. ब्रह्मदेवाला काय झालं. अरे महादेवाच्या लग्नात गेलता. पार्वती फारच ब्युटिफुल होती. त्यानं पाहिलीच नव्हती. ते नुसतं तिचं नख बाहेर पडलं लुगड्याच्या. यानं पाहिलं याचे 4ही मुटके तोंड त्यात दिसले. नको नको, तिने काही नखपालीच नव्हती केली. अंगच होत सुंदर. बाया सारं मेकअप करतात, असं लाल लावतात. इतकं लाल लावायचं नसते. असं लाल जरा जाणू काही ताजा डंगऱ्या आता इतकं लाल करते कोणी. काय करायचं मेकअप. पार्वतीने काही मेकअप करायला नव्हतं. पण तिथं सौंदर्य ब्रह्मदेवाचे 4 पुरे बाप. अंगठा जर असा आहे तर वर कसे सचकमे भागवतात म्हणलं. त्याला विकास झाला. महादेवानं ओळखलं. वरची बैठलाच्या मायला लगत बोलावला. जो मोंडी उडून द्याले आहे का नाही. म्हणून त्याने महादेवाची फजिता केली. असं कारण मी खरं मोक ब्रह्मदेखा केला ब्रह्मयाचा मातेरा. इंद्रचंद्राचा त्याचं तर जाऊ द्यावं. त्याचं तर कोणी वाण उघड करते. इंद्रचंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी. इंद्रचंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी. इंद्रचंद्र जाऊ द्या म्हणे.
काय इंद्रचंद्र देवा हा विषय ना हा विषय होते. अच्छा तुमचे साधू दाखवू का? नारद साधू होता का नाही? हा आणि श्रीकृष्णाला म्हणे 16,000 बायका योग्य है. नारद तेरी गांड भरी बे आवरत मांगे दान. नारद तेरी गांड. पण हे भामटे अनिसवाले आमचे जबन घेऊन आमच्यावर उलटतात. अरे त्याचा अर्थ आम्हाला सावध केलं ते त्यांच्यात होत नाही. अरे समुद्र आहे हा, डबक्यामध्ये कुत्र गेलं तर गढूळ होते आणि समुद्रात हत्ती गेला तरी गढूळ होते का तो? अरे ते विष्णू ब्रह्मदेव शंकर समुद्रात आणि हे काम करत अरे कुत्रे आहेत गढूळ होते ते. आम्हाला सावध करणं. हे भामटे त्याचं आणि आमच्यावर घालतात त्याईले पकडून. हा हे कोण तू बापा काय गे बुवान असं केलं हे साधू लुच्छ. अरे आम्ही म्हणत नाही आमच्या साधून चांगलं वागावं ही आमची अपेक्षा आहे, पण तुमच्यापेक्षा चांगली आहेत. जे आमच्या साधूला नाव ठेवतात भामटे, त्या साऱ्या भामट्यापेक्षा आमचा एक आणि एक वारकरी पवित्र आहे, श्रेष्ठ आहे, चांगला आहे. जरी म्या म्हणलं चल हे कीर्तनाचे पैसे घेतात भागवताचे, तरी या खरकट्यापेक्षा लाखपट श्रेष्ठ आहेत ते. आमचे शब्द घेऊन आमचं वेगळं ते त्याने आता यांचं काही होणार नाही, यांचा मोक्ष बिघडीन का? पण आता तुमचं अनुकरण खालचे करतील करू नये, चोरून करत जावं. आम्ही भिड्या वयाला मना करत नाही, कोपऱ्यात जाऊन वळा आलं का लक्षात? म्हणून कोणत्याही महाराजाला यांना काहीच होणार नाही. काल म्हणलं होतं यायले नरकवाद भोगत नाही. भजन करणारा कसा नरकाला जाईल? परमार्थ करणाराला, भागवतावर पैसे घेणारा रामायण कशा नरकाला जाते? देव नाही आणि ते पुण्य होत नाही. हे कसं त्याची तुलना केली? काहीच नाही. ते समुद्रात मगात सांगितलं समुद्रात हत्ती गेला तरी गडोळ होत नाही, डबक्यात कुत्र गेलं तर गडीळ होते. तुम्ही डबके आहे, तुम्ही आगाऊपणा करू नका. साधू संत हे समुद्र आहेत. हा म्हणून साधू संतांचे दोष पाहू नका. आलं का लक्षात? आणि तुम्ही पाहता ते मी पाहत घेत नाही. माझे साधू आहेत त्याने या लोक बिघडतील खालचे. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, आम्ही बिघडलो समुद्राचे संगे नदी बिघडली असं होऊ नये म्हणून म्हणायचं. आणि आपल्याला वैराग्यही पाहिजे. वैराग्य सौख्यात परम नास्ति ते प्रदक्षंत मंत विदुरम श्री काशी केशम शिवम. अरे सुखा करता वैराग्य पाहिजे. किती संपत्ती असू द्या सुख नाही होत. केवळ वैराग्यानं सुख होत असते. असं आहे. जाऊ द्या आपल्याला. म्हणून हे काम क्रोध आहेत हे कशात विंचू यांना सर्वांनी मान दिला. हा शेषवंदी त्याचे बाय. अरे बापा त्या शेषाची लई फजित त्यांनी कबूल केलं ते बर. त्याचे वंदी पाय माशी व्याली घार झाली देखोने मुक्ताई हातली. माशी आता सांगा ते ब्रह्माशीत असणारी माया, तिथे हे सारं ब्रह्मांड आहे. हवं पण ते ब्रह्म ती माया आपल्याला जन्म मरण देते का आपली अविद्या स्थूल अविद्या. हा तिनं 184 योनी. आता अविद्येत 2 प्रकार, स्थूल अविद्या मूल विद्या. कारण रूप विद्या कार्यरूप विद्या असो मूलाज्ञान तुलाज्ञान. पण ते आपल्याला म्हणजे हजारो योनी भ्रमण करवते. 184 आपण बघतो असं मुक्ताबाईचा अभिप्राय आहे. आता मुक्ताबाईचा गाथा आता हे म्हणजे मुक्ताबाईची सनद केली मराठीत, तेही आता छापतो
आणि पुन्हा मुक्ताबाईच्या गाथाही मराठीत म्हणजे अर्थ करणार आहोत. आता अंगात ताकद नाही, थाबरादो या लोकांचं चार, या लोकांनीच मला भीष्माचार्य भीष्माचार्य म्हणलं. पण त्याला सात्रण निजून आहे ना भीष्माचार्य चार पंजरी मी खात्यावर. असं जाऊ द्या, आता टाइम झालेला आहे. तर आता तुम्हाला म्हणजे आता हे आम्ही ग्रंथ काढले, हे आम्ही ग्रंथ काढले ते म्हणजे तुमच्या धर्मावरच अतिक्रमण हरवलं आहे का नाही. रामावर एका चरखा